तर आजच्या दिवसाची सुरुवात केलेली जॉबवरच्या पूजेपासून. तर हॅलो गाईज, मी कोमल. आणि जॉबवरून सुट्टी झाल्यावर मी घरी आले तर मला खालच्या फ्लोअरवरती म्हणजे माझ्या घराच्या खालच्या फ्लोअरवरती सुंदर अशी रांगोळी काढलेली पाहायला मिळाली. सो मी लगेच टेक घेत असते, सो ते घेतला. नंतर वरती जाण्यासाठी निघाले तर माझ्या फ्लोअरवरती पण सुंदर अशी रांगोळी काढलेली आमच्या बहिणाबाईंनी. सो प्रसन्न मनाने लक्ष्मीच्या टाईमला घरामध्ये एंटर केलं, कारण की मला झालेला थोडासा उशीर. आणि जॉबवरती मिठाई भेटलेली, सो गंशूला ती ओपन करायला लावली. ते चॉकलेट्स निघाले ते पाहून गंशा खूप जास्त खुश झाली. तर असं काहीच डेकोरेशन होतं माझ्या फ्लोअरवरचं. आणि आमच्या बहिणाबाईंनी काढलेली अशी सुंदर अशी रांगोळी. त्या पण जॉब करतात, सो त्या पण जॉबवरनं येऊन थकून भागून आल्यानंतर त्यांनी पण ती काढलेली. सो छानच म्हणावी लागेल. घराचं डेकोरेशन आज मी तुम्हाला दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. तरी ते बहिणीने मला थोडी दिवे वगैरे लावायला मदत केलेली. बाकी रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडे होतं आणि डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे. सो घराचा प्रत्येक एक कोपरा मला दिवाळीमध्ये सजवायचा असतो, ही माझी नेहमीपासूनची आवड आहे. आणि विदाऊट मी कुठल्या बाहेरनं काय गोष्टी परचेस केल्या नव्हत्या. जे माझ्याकडे अवेलेबल होतं ना घरामध्ये, त्याच्यामध्येच मी इथे सुंदर पद्धतीने क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला तो आवडेल. आणि जर छान वाटला तर कमेंट करून नक्कीच आम्हाला पण अशी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला थोडीशी एनर्जी आणि उत्साह मिळेल, त्या ज्याची गरज असते माणसाला. आणि तुम्ही पण जर कोणी असं क्रिएटिव्हिटी करत असेल तर नक्की कमेंट करू शकता तुम्ही. आणि इथे महाराजांसाठी एक दिवा, की ज्यांच्यामुळे आपण हे सगळे सण साजरे करतो, ज्यांच्यामुळे आपण हिंदू म्हणून राखलो गेलो. सो महाराजांसाठी इथं सुंदर असा दिवा लावलेला. आणि नंतरनं घेतलेलं इथं डेकोरेशन दाखवण्यासाठी तुम्हाला. तर इथे जे पण घरातल्या गोष्टी होत्या ना, मला जे करतात ना कंटिन्यू असं डेकोरेशन वगैरे, त्यांना आयडिया येत जाते. एक गोष्ट करायला गेलो की आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा सुचतात. सो त्यातनंच ही काहीशी थोडीशी क्रिएटिव्हिटी मी केली आहे. आय होप तुम्हाला ती आवडेल. आणि प्लीज बॅकग्राऊंडचा व्हॉईस थोडा इग्नोर करा. स्टेशनच्या बाजूला घर आहे. नंतर ना आमच्या घरातल्या देवीची पूजा केली. आणि ओव्हरऑल ही सगळी पूजा लक्ष्मीपूजनची मी केलेली. दरवर्षीच तो मान माझ्याकडे असतो, कारण की मी घरातली मोठी दिदी आहे म्हणून. आणि बाकी माझे 2 लहान बहीण आणि भाऊ आहेत. सो तर अशा पद्धतीने. आणि आजकालच्या जगामध्ये गुगल पे वगैरे झाल्यामुळे जास्त काय अमाऊंट घरामध्ये नसल्यामुळे जे पण थोडंफार होतं घरामध्ये गोल्ड वगैरे, तेच इथे आम्ही त्याची पूजा केली. आणि फराळामध्ये हे जे समोर सुंदर असं भरलेलं ताट दिसतंय, ह्याच्यामागे सगळी मेहनत माझ्या बहिणीची आणि मम्मीची आहे. इथे माझ्या बहिणीची मैत्रीण आलेली, सो तिला मस्त असा आरतीचा मान दिला. आणि आम्ही सगळ्यांनी 1 बाय 1 अशी आरती पण करून घेतली लक्ष्मीपूजनची पण, आणि प्लस आपल्या घरात देवी आहे म्हणून. नंतर ना तिला फराळ खाण्यासाठी दिला. आणि इथं माझा मोठा लाडू बघा कसा बेसनचा लाडू खातोय. मग मी हा टेक घेतला. नंतर ना आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे आमच्या मॅडम आमच्या घरच्या लक्ष्मी आहेत, म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी आमची गंशा. सो तिचं इथं आम्ही औक्षण वगैरे केलं दिवाळी असल्या कारणाने. आणि तिला पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिचं. तर तिच्या पाया पडत होतं म्हणून ती आमची खूप मज्जा घेत होती, कारण की तिच्यासाठी हे सगळं खूप युनिक होतं म्हणून. ते झालं. आणि दिव्या घरी जाण्यासाठी निघालेली. मग तिची पण इथे ओटी भरण्यासाठी घेतली. आणि मला खूप हसायला येत होतं, कारण की मला एवढं पण काय माहिती नाही ओटी वगैरे कसं भरायचं काय. सो त्याच्यामुळे सगळे माझी मज्जा उचकत होते, पण जसं जमल तसं मी भरली ओटी. आणि कोणती पण सवाशीण आपल्या घरी आली तर आपण तिची ओटी भरतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर असं होतं माझा दिवाळीचा व्लॉग. आय होप तुम्ही पण मज्जा मस्ती करत असाल. सो दॅट्स इट फॉर